नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे पर्यावरण मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे पर्यावरण मराठी निबंध. खूप झाल्या घोषणा आता, खूप झाल्या घोषणा आता, खूप झाले समाजकारण, खूप झाले समाजकारण. वृक्ष लावा एक तरी, वृक्ष लावा एक तरी, होईल मग पर्यावरण रक्षण, होईल मग पर्यावरण रक्षण. खूप झाल्या घोषणा आता, खूप झाले समाजकारण, वृक्ष लावा एक तरी, होईल मग पर्यावरण रक्षण. पर्यावरण म्हणजे आपल्या भोवती असलेला निसर्ग, किंवा आपण असेही म्हणू शकतो की आपल्या भोवती असलेले हवा, पाणी आणि माती म्हणजेच पर्यावरण. मानवाला देवाने इतर पशूंपेक्षा शारीरिक ताकद कमी दिली असेल, परंतु त्याने मानवाला बुद्धीचे वरदान दिले. ह्या बुद्धीच्या वरदानामुळेच मानव आज त्याच्या आसपासच्या पर्यावरणावर मर्यादित प्रमाणात का होईना परंतु विजय मिळवू शकला आहे. ह्या पृथ्वी तलावावर मानवाने त्याचे जीवन सुखकर व्हावे म्हणून खूप काही बदल घडवून आणले. पूर्वी तो शिकार करीत असे, तेव्हा त्याला जागोजागी भटकावे लागे. परंतु लवकरच त्याने अग्नीचा शोध लावला, चाकांचा शोध लावला आणि शेतीचाही शोध लावला. त्यामुळे एका ठिकाणी वस्ती करून राहणे त्याला शक्य झाले. शेती करता यावी म्हणून त्याने जंगले तोडली आणि मिळालेल्या जमिनीच्या तुकड्यावर त्याला हव्या त्याच धान्याचे पीक घ्यायला सुरुवात केली. तसेच राहायला नगरे हवीत, रस्ते हवेत म्हणूनही त्याने जंगले तोडली. अशा तऱ्हेने मानवाने स्वतःच्या सोयीसाठी आसपासच्या पर्यावरणाला वेठीस धरले. विज्ञानाची जसजशी प्रगती होऊ लागली तसतशी मानवाची सुखाची लालसा वाढू लागली. जमिनीचा कस वाढावा म्हणून रासायनिक खतांचा अंधाधुंद वापर पिकांवर
कीड पडू नये म्हणून कीटकनाशकांची वाढती फवारणी, वाढते औद्योगिकीकरण आणि ते करताना पर्यावरणाची केलेली अक्षम्य हेळसांड हे मानवाने केलेले मोठे गुन्हे आहेत. कारखान्यांचे आणि शहरातले सांडपाणी नद्यात आणि समुद्रात सोडल्यामुळे जलप्रदूषण झाले. दरवर्षी अनेक घातक रासायनिक संयुगांची निर्मिती होत असते. ही सर्व संयुगे हवेत, पाण्यात आणि जमिनीत मिसळतात. तिथून ती मानवी शरीरात जातात. त्यामुळे कर्करोगासारख्या प्राणघातक रोगांचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच वाढत्या शहरांसाठी बेलगाम वृक्षतोड होत आहे. झाडे स्वतःचे अन्न तयार करताना कार्बन वायू घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. परंतु झाडेच कमी झाल्याने हवेतील शुद्धताही कमी होते. त्यातच हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीभोवती असलेल्या ओझोनच्या संरक्षक थराला भोग पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे थेट जमिनीवर येऊ शकतात. पृथ्वीवरील सजीवांसाठी ते अत्यंत धोकादायक आहे. खरोखर पर्यावरणाचा हा ऱ्हास आपल्याला विनाशाच्या काठावर तर नेऊन ठेवत नाहीये ना. आपली ही अमर्याद सुखलालसा आपण आवरली नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ही पृथ्वी शिल्लकच नसेल. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.